हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पोस्टकार्डमधून लोकसभेसंदर्भात निवडणुकीबाबत अजित पवारांचं विधान, यंदा काय होईल हे ब्रह्मदेव आले तरी सांगू शकणार नाहीत। अजित पवारांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। विरोधकांच्या संविधान बदलाच्या आरोपाचा परिणाम लोकसभा निवडणुकीमध्ये दिसला। मोदींनी नाकारलं तरी आरोप खोलवर रुजला होता। भुजबळांचं वक्तव्य, छगन भुजबळ यांना आवरा, त्यांच्या वयाचा आदर करतो पण भाजपाबद्दल उठसूट बोललेलं सहन करणार नाही, निलेश राणे यांचा इशारा। विधान परिषदेच्या 4 जागांसाठी महायुतीमध्ये आज खलबत होण्याची शक्यता। 2 दिवसात 4ही जागांवर महायुतीमध्ये नावांची घोषणा होणार। सूत्रांची माहिती, महायुती मनसेला मदत करणार का याकडे लक्ष। पुण्याच्या आयुक्तांना अजित पवारांनी फोन केला होता का? अजित पवारांची नार्को टेस्ट करा, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची मागणी। सुप्रिया सुळेंमुळे आमच्यासारखे लोक पक्ष सोडून जात आहेत। सुप्रिया सुळेंच्या बाजूच्या लोकांकडून कारस्थानं, सोनिया दुहान यांचा गंभीर आरोप। अजय तावरे, अतुल घटकांमुळे निर्दोष, त्यांचा प्रकरणाशी काहीही संबंध नाही, दोघांनाही अडकवण्यात येत असल्याचा कुटुंबियांचा आरोप। पुणे अपघात प्रकरणामधील आरोपी वेदांत अग्रवालचे वडील विशाल अग्रवालचा जामिनासाठी अर्ज। विशाल अग्रवालच्या जामिनावर उद्या सुनावणी। पुणे विद्यापीठ परिसरामध्ये गांजा पकडल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आरोप। सुषमा अंधारे, रवींद्र धंगेकर यांची कुलगुरूंकडे तक्रार। संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याची प्रक्रिया सुरू, विद्यापीठाची माहिती। 4 जूनला मोदी जाणार आणि इंडिया आघाडीचं सरकार येणार, लालू प्रसाद यादव यांचा दावा। डेरा मॅनेजर रणजित हत्येप्रकरणी राम रहीमची निर्दोष मुक्तता। पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं सीबीआय कोर्टाचा निर्णय रद्द केला। 19 वर्षांनंतर झाली होती जन्मठेपेची शिक्षा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।